नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत PSI मुख्य परीक्षेतील जे भूगोल विषयासाठी 10 प्रश्न येतात ते. हे प्रश्न 2019 मुख्य परीक्षेतील आहेत. तर त्याआधी आपला चॅनल सबस्क्राईब करून घेतला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर आपण आपल्या विषयाकडे वळूया. तर खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रकारच्या वनांची आहेत? म्हणजे हा प्रश्न काय विचारला आहे की वनासंदर्भात आहे. तर कोणत्या वनासंदर्भात आहे? वृक्षाची मुळे जमिनीतून वर आलेली असतात. वृक्षाच्या खोडांना सर्व बाजूंनी मुळे फुटलेली असतात. वृक्षांची उंची फारशी नसते. तर खाली 4 ऑप्शन दिले आहेत. उष्णकटिबंधीय निमसदाहरित वने, आर्द्र पानझडी वने आणि किनारी वने. आणि यापैकी कोणतीही नाही, वरीलपैकी कोणतीही नाही. म्हणजे हे 3 ऑप्शन आहेत. या 3 ऑप्शनपैकी कोणतेही बरोबर नाही असं म्हणते चौथा ऑप्शन. तर मग वृक्षांची मुळे दलदलून वर आलेली असतात. मग दलदल कोणत्या भागात असते? उष्णकटिबंधीय उष्ण भागात असते, आर्द्र भागात असते, आर्द्र पानझडी वनात असते, तर किनारी भागात असते. दलदली मग समुद्र आणि नदी या दोन्हीचा संगम ज्यावेळेस होतो त्या भागात दलदल मोठ्या प्रमाणात असते. तर मग काय येणार आहे? तिसरा ऑप्शन येणार किनारी वने. कारण किनारा हा कुठे असतो? समुद्र आणि नदी या दोन एका जागी म्हणजे समुद्रकिनारी भागात असतात. त्यामुळे दुसरा ऑप्शन आयोगाने रद्द केलेला आहे. तिसरा प्रश्न सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण टिंबटिंब इतके आहे. तर आपल्याला नागरी लोकसंख्येचे प्रमाण माहीत नसेल तर आपण ग्रामीण भागातील लोकसंख्येचे प्रमाण हे तर माहीत असते आणि ते पण महाराष्ट्रातील पाहिजे. महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती? 54.77%. हे 54.77% आहे. हे 100मधून वजा केल्यास तर शहरी लोकसंख्येचे प्रमाण निघते. तर किती होणार? 45.23%. बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक किती येणार? ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर येणार. बरोबर आहे. तर नागरी लोकसंख्येचे प्रमाण 2011 किती होते? 45.23%. बरोबर. तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. 1951च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता किती होती? महाराष्ट्रातील विचारले आणि त्यात 1951 प्रमाणे मग 1960ला 1960ला महाराष्ट्र निर्मिती झाली. तर त्याच्या आधी म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिली जनगणना जी झाली त्यावेळेस महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती होती? त्याला किती आहे? 2011 नुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे? 365. बरोबर. 65. आणि 2001 नुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे? दर चौरस किमीला 325. मग 2021 मध्ये किती वाढली? तर 50 वाढली. बरोबर आहे. 50 वाढली लोकसंख्येची घनता.
दर चौरस किमीला 50 ने वाढली. तर अशीच 1951च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता किती होती? तर 1951 रोजी महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता 104 होती. बरोबर. तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न लॉजिकचा आहे. लॉजिकनं आपण हा प्रश्न सहज सोडवू शकतो. फलोत्पादनाचा विकास. बरोबर आहे. हा कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? तर 4 ऑप्शन दे. मजुरांना काम देणे, शेतीची किफायतशीर वाढ करणे, साधन संपत्तीची निर्मिती करणे आणि वरीलपैकी सर्व. म्हणजे हे वरील तिन्ही ऑप्शन आहेत ते बरोबर आहेत. हे आपल्याला ऑप्शन कुठले बरोबर आहेत ते बघायचे. मजुरांना काम देणे फलोत्पादनाचा विकासाचा कार्यक्रम आहे. तर मजुरांना काम दिल्याशिवाय फलोत्पादनाचा विकास होत नाही. बरोबर आहे. शेतीची किफायतशीर वाढ करणे, फलोत्पादनाचा विकास केला म्हणजे शेतीची आपोआप वाढ होते. हे ऑप्शन बरोबर आहे. साधन संपत्तीची निर्मिती करणे बरोबर आहे. मग फलोत्पादन विकास झाल्यानंतर साधन संपत्ती वाढ होणार. बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन 3 तिन्ही पण ऑप्शन बरोबर आहे. तर उत्तर काय येणार? वरीलपैकी सर्व. बरोबर आहे. तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. तर जोड्या लावा. बरोबर. वीज निर्मिती प्रकल्प सुरुवातील वर्ष दिलेले आहेत. वीज निर्मिती प्रकल्प कोणते दिलेत? भातसा धरण, भातसा, राधानगरी, कोयना आणि माजलगाव हे दिले आहेत ए कॅटेगरीमध्ये. आणि बी कॅटेगरीमध्ये काय दिले? 1962, 2002, 1952, 1991. तर ऑप्शन आपल्याला खाली दिले आहेत ABCD. आणि त्यामध्ये एला 1, 2, 3, 4 असे दिले. 2ला 4, 3, 2, 1, 3ला 3, 1, 4, 2 आणि ऑप्शन क्रमांक 4ला 4, 3, 1, 2 आहे. तर आपण पाहू भातसा धरण कोणत्या साली स्थापना झाली? वीज निर्मितीसाठी 1991ला. बरोबर. भातसा धरण 1991. आपल्याला एक माहीत झालं. तर मग पहिल्या ऑप्शनवरून कुठलं कट होते? 1ला 4 आहे. 1ला 4 आहे म्हणजे कोणते येणार? ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 4. मग ऑप्शन क्रमांक 3 आणि ऑप्शन क्रमांक 1 हे दोन्ही कट झालं. आता आपल्याला बघायचं आहे ऑप्शन क्रमांक 2 आहे की ऑप्शन क्रमांक 4 आहे. तर आपल्याला भातसा धरण एक माहीत आहे 1991. तर आपल्याला पुढचं धरण राधानगरी या बघावं लागेल. राधानगरी किती स्थापन झाले? वीज निर्मिती प्रकल्प 1952ला. तर राधानगरी धरण 1952ला 3 नंबर म्हणजे 2ला 3 किती दोन्हीला पाहिजे 2ला 3. तर कोयना धरण किती साली स्थापन झाले? वीज निर्मिती प्रकल्प 1952. ऑप्शन 3ला ऑप्शन क्रमांक 1. 3ला ऑप्शन क्रमांक 4 नंबरला आहे म्हणजे उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक 4. या प्रश्नाचं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक 4. तर पुढचा प्रश्न पाहू आपण. लातूर जिल्ह्यातील किती जिल्ह्यांच्या सीमा? लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्हे आहेत? म्हणजे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लातूर जिल्ह्याला लागल्या आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. तर लातूर जिल्ह्यांच्या कडेला कोणकोणते जिल्हे आहेत? तर एक नांदेड, परभणी, बीड आणि उस्मानाबाद आहे. उस्मानाबादमधून वेगळा होऊन लातूरची निर्मिती झाली, त्यामुळं उस्मानाबाद एक येणार. बरोबर आहे. बीड, परभणी आणि नांदेड किती झाले? 4.
ऑप्शन क्रमांक 2. 4. लातूर जिल्ह्याला किती जिल्ह्यांची सीमा लागली? 4 जिल्ह्यांच्या. आपल्याला महाराष्ट्रात विचारले त्यामुळे 4 येणार. तर भारतातील विचारलं असतं तर कर्नाटकमधील जिल्ह्यांचा समावेश यामध्ये झाला असता. तर पुढचा प्रश्न पाहू आपण. खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात येलदरी व सिद्धेश्वर धरणे बांधलेली आहेत? खालीलपैकी कोणती नदी म्हणजे नदीच्या खोऱ्यात येलदरी आणि सिद्धेश्वर हे 2 धरणे बांधलेली आहेत. आपल्याला हे 2 धरणापैकी एक जरी धरण माहीत असेल कोणत्या नदीवर आहे तरी आपल्याला उत्तर निघून जातं. तर आपल्याला येलदरी माहीत आहे. तर येलदरी कोणत्या नदीवर आहे? पूर्णा नदीवर. पूर्णा नदीच्या खोऱ्यात बांधलेलं येलदरी धरण आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 पूर्णा नदी. पुढचा प्रश्न पाहू आपण. ओझरखेड, पालखेड ही धरणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? मग हा पण प्रश्न काय धरणावरती आहे. मग अशी धरण विचारलं ते कोणत्या नदीवर आहे, पण आता विचारले धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली, सातारा, पुणे, नाशिक. मग आपल्याला ओझरखेड आणि पालखेड या दोन्ही धरणापैकी एक धरण तरी कोणत्या जिल्ह्यात आहे हे माहीत झालं तरी आपलं उत्तर निघतं. तर सांगली जिल्ह्यात आहे का, सातारा, पुणे का नाशिक? मग ओझरखेड हे धरण नाशिक जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक काय येणार? 4. आपलं उत्तर निघून जातं. पुढचा प्रश्न. सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू आहे? तर मग आपल्याला सौर ऊर्जा प्रकल्प बघायचा आहे. सर्वात मोठा महाराष्ट्रातील ते पण सौर ऊर्जा प्रकल्प. मग सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी असला पाहिजे? जिथं थंडी नाही, ऊनसारखं लागतं अशा ठिकाणी पाहिजे. मग या 2 चिखलदरा आणि कळसूबाई हे 2 थंड हवेचे ठिकाण आहेत. म्हणजे कळसूबाई सर्वात उंच शिखर महाराष्ट्रातील आहे आणि चिखलदरा हे उंच ठिकाण आहे पण थंडीच आहे. आणि मालेगाव हे नाशिकमध्ये आहे आणि साक्री धुळे जिल्ह्यात आहे. तर मग ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 3 मधील यानुसार आपलं उत्तर येणार. तर मग उत्तर काय येणार? सर्वात मोठा प्रकल्प सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? धुळे जिल्ह्यात आहे. तर मग धुळे जिल्ह्यात कुठे कोणतं येणार? तर साक्री हा तालुका आहे. तसंच साक्री येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. तर धन्यवाद. सर्व व्हिडिओ बघितल्याबद्दल. चॅनलला सबस्क्राईब करून घेतले नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या.